कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण कुठे भेटणार आहे वहिनी त्यांना? ओमकारने सांगितले कुठे भेटायचे ते, तिथेच चाललोय आपण। मी काय म्हणते वहिनी, असं डायरेक्ट भेटायला मला नको वाटतंय। का? नाही, ते कसे रिॲक्ट करतील मला माहित नाही वहिनी। तुम्ही एकदा विचारता का की आम्ही नक्की येऊ का भेटायला? हा, तुम्ही विचारता का मी बोलू? वहिनी अहो, एवढ्या का भांबावलात तुम्ही? तसं नाही, पण डायरेक्ट गेल्यावर चिडतील ते। वहिनी, जे काय चिडचिड व्हायची ना आज होऊन जाऊ दे, पण आज भेटाच तुम्ही। तसं नाही हो वहिनी, पण काय तिकडे आमच्यात जर काही उलटसुलट बोलणं झालं तर पुन्हा विषय चिघळायला नको एवढंच वाटतं मला। मी तुमच्या दोघांना चांगलंच ओळखते, तुम्ही एकमेकांना समजून घ्याल। तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, पण वहिनी, तुम्हाला नक्की भेटायचंय ना भाऊजींना? हो। मग आता कुठल्या शंका कुशंका काढू नका। ज्या नवऱ्याचं आपल्या बायकोवर खूप प्रेम असतं ना, तो नवरा कितीही चिडखोर असला तरी बायकोला बघितल्यावर पाघळतोच। आता तुम्ही मनात पक्क करा, जे काय व्हायचे ते आज होऊ देत, पण तुम्ही अधिपतींशी बोलणारच। ऐक रे, असं डायरेक्ट नको जायला ओंकार, राहू दे रे। का? अरे एकदा जाऊन आलो की त्यांच्या घरला, त्याच्यानंतर काय त्यांचा कॉल नाही काय नाही, कशाला आपण जायचं? राहू दे ऐक। हेच किती वेळा ऐकवणार आहेस तू मला? जोपर्यंत तू माझं म्हणणं मान्य करत नाहीस तोपर्यंत राहू दे, चल। मी पण तुझं ऐकणार नाहीये। आता चाललोय ना, मग मोडता नको घालूस। मी काय म्हणतो, त्यांचं काय म्हणणं आहे ते तर कळू दे आपल्याला, आपणच कशाला काही करायची आहे की नाही? मी सांगतोय, तू ऐकत का नाहीस? राहू दे, चल युटर्न घे, चल। तू एकदा जाऊन आलास ना वहिनींच्या घरी, बरोबर? हा, तुझी भेट झाली का त्यांच्याशी? नाही झाली। म्हणूनच म्हणतोय, आता त्यांना भेटायला निघालोय ना, मग भेटूनच घे। म्हणजे मीच माघार घ्यायची? तुला किती वेळा सांगू, नवरा बायकोचं भांडण आहे ना, जास्त काय ताणायचं नसतं, पटकन मिटवून घ्यायचं असतं। अरे होय की, पण भांडण मिटवण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं व्हायला पाहिजे ना। मी एक पाऊल गेलो पुढं, त्यांनी पण एक पाऊल आलं पाहिजे ना। त्या टाकतायत ना एक पाऊल पुढे, येत आहेत ना तुला आता भेटायला। काय आता भेटून काय बोलणार तरी काय? मी मला काय कळत नाही बाबा। भावा, मनात जे काय ना ते बोलून टाक, एकदा मन मोकळं झालं की दोघं जवळ याल। असं काय होईत नसते। होणार। आता मध्ये ना शिवानीच्या चुलत मामाच्या मुलाचं लग्न होतं, पण कामामुळे मला लग्नाला जाता नाही आलं। मला असं वाटलं, बघ, चुलत मामाच्या मुलाचं लग्न म्हणजे ते कामापेक्षा काही जास्त महत्त्वाचं नाही, तेव्हा मी नाही गेलो लग्नाला। पण शिवानीला त्याचा केवढा राग आला। ती बोलली, तू माझ्या माहेरच्या लोकांना किंमत देत नाहीस, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मी चालले घर सोडून। तेव्हा मी तिला समजवलं, हे बघ, माझं काम किती महत्त्वाचं आहे आणि लग्न तेव्हा मला इतकं महत्त्वाचं वाटलं नाही रे। मग आम्ही ते भांडण ना तेव्हाच मिटवलं। तुला पण मी तेच सांगतो, भांडणं झाली ना की ती पटकन मिटवायची असतात रे, अशी ताणायची नसतात। माझं एकदा वहिनींशी बोल, मग सगळं नीट होईल। मग तुम्ही दोघं ना सुखाने संसार करा। वा, उगाच आता कुठले तर साधू बाबांनी म्हाताऱ्या बाबांनी समजू नको मला, संसार करा, ह्याव करा त्याव करा। सल्ले देत नाहीये, माझ्या घरच्या म्हाताऱ्यांनी जे मला सांगितलं ना तेच मी तुला सांगतोय। जास्त ताणू नकोस आता, तिला भेट, फ्युचर प्लॅन करा तुम्ही दोघं, मुलाबाळांचं प्लॅनिंग करा। आजी म्हणत होती ना, घरचं गोकुळ झालं पाहिजे। तो सगळा विचार केला होता मी, मला कुठं माहित होतं हे असं सगळं होईल। मास्तरीमध्ये मला कवा सोडून जातील असं वाटलंच नाही मला कवा। तर आता जे झालं ते झालं, आता भेटून काय ते क्लिअर करा। वहिनी, आपण चाललोय भेटायला, पण अधिपती भेटतील ना मला? का नाही भेटणार? नाही, ते चिडले तो माझ्यावर। नवरा बायको म्हटल्यावर वाद तर होतातच, आणि तुम्ही भेटल्यावर बघा भाऊजी कसे भडाभडा बोलतील तुमच्याशी। त्यांनाही नाही चेन पडत हो तुमच्याशिवाय। त्यांचा राग माहितीये मला वहिनी, पण तुम्ही सांगितलंय ना त्यांना आपण भेटायला चाललो ते? कारण त्यांना जेव्हा कळेल की मी भेटायला येते तेव्हा ते भेटायचं नाहीच असं म्हटलं तर? अहो वहिनी, नका एवढा स्ट्रेस घेऊ। तुम्ही तुमच्या नवऱ्यालाच भेटायला चाललात ना, मग ते का नको म्हणतील भेटायला? वहिनी, त्यांचा राग माहितीये मला। अहो, तोच राग कमी करायचा आहे म्हणून भेटा तुम्ही। फार विचार करू नका आता, जे काय मनात आहे ते बोलून मोकळे व्हा आणि लवकरात लवकर सासरी परत जा। खरं सांगते वहिनी, मलाही असं झालं, मी कधी एकदा अधिपतींना भेटते, फक्त भीती वाटते ते कसे रिॲक्ट करतील याची। चांगलंच रिॲक्ट करतील ते। सगळे मला आणि ओंकारला म्हणतात की आम्ही आदर्श कपल आहोत त्यांच्यासाठी, पण कसलं डोंबल्याचा आदर्श, त्याचे आणि माझेही खटके उडतातच। एकदा मीही अशीच निघून गेले होते आमचं भांडण झालं म्हणून,
भाऊजींना माहित तरी आहे की तुम्ही तुमच्या आईबाबांकडे आहात, पण मी तर न सांगता मैत्रिणीकडे गेले होते राहायला. इथं ओमकार मला शोधून शोधून हैराण झाला होता. मग शेवटी भाऊजींनी त्याला समजावलं आणि मलाही शोधून काढलं. आमची भेट घडवून आणली. वहिनी, भाऊजी वरून खूप रांगडे दिसतात, पण त्यांच्यात एक लहान मूल दडलंय. ते त्यांच्या वागण्यातून दिसलंच असेल तुम्हाला. अगदी खरंय वहिनी. अधिपतींना ना माणसं जपायला, नाती टिकवायला खूप आवडतं खरंच. फक्त ते कधी कधी असे वागतात ना, म्हणून मला जरा भीती वाटते त्यांची. त्यांचं कसं आहे माहितीये ना, एखादी व्यक्ती जर आपल्या मूल्यांना खूप जपत असेल आणि त्या मूल्यांच्या आड जर कोणी आलं ना, तर त्या व्यक्तीकडे ते ढुंकूनही पाहणार नाही. माझ्या बाबतीत अधिपतींचं असं नको व्हायला, एवढंच वाटतं मला. वहिनी, तुम्ही काळजी करू नका. भाऊजींसाठी तुम्ही त्यांचं पूर्ण जग आहात. ते नाही वागणार तसं. ताई, ताई, अगं आता काय करायचं ताई? हा? संपलं, समजा संपलं ताई. अगं ही बाई आता आई होणार आहे, म्हणजे सूर्यवंशाच्या वारसाला जन्म देणार. ताई अगं आता संपलं ग, समजा संपलंय आपलं. म्हणजे ही बाई घरात येणार आणि आपण बाहेर जाणार. ताई, ताई अगं या घरानं आपल्याला लई काय काय दिलंय ग. या घरानं आपल्याला छत दिलंय, चांगले कपडे लत्ते दिलेत, खायला प्यायला दिलंय, नोकरांनी मान दिलाय. या बंगल्याच्या मेन गेटवर त्या आतमध्ये येताना चौकीदार यो असा असा सलाम ठोकतोय ग. आणि आता त्या मास्तरीने आपल्याला बाहेर हाकलल्यावर आपण जर का परत यायचा प्रयत्न केला तर तेच सलाम ठोकणारे हात आपल्याला थोबाडात मारणार. नाही ताई, कसं होणार ग आपलं? कसं होणार? कसं होणार ताई? गप ग दुर्गे, जा तिथे दार लाव. ताई, ताई अगं कसं गप्प राहू ग ताई? सांग की तूच कसं गप्प राहू? हा? अगं त्या मास्तरणीला दिस गेलेत आणि आपले दिस भरलेत. ताई अगं आता ती घरात येणार, तिचं बाळ रांगणार या घरात आणि आपण बाहेर भीक मागणार. ताई तुला सांगू, ती का नाही आपल्याला तिच्या पोराचं तोंड बी नाही दावणार. या घरात आता पाळणा हलणार आणि बाहेर भीक मागाय आपले हात हलणार. ताई, अधिपती बघ त्या मास्तरणीला डोसक्यावर घेऊन नाचणार आणि इकडं मोठे मालक आपल्या डोसक्यावर मिऱ्या वाटणार. ताई अगं सूर्यवंशासनी वारस मिळणार, त्यांचा वंश फुलणार. ताई थोबाड बंद ठेव, बंद ठेव. किती वेळा सांगितलं तुला, भिंतीला पण कान असतात. आणि आता एक करायचं. काय ताई? सुनबाई पोटुशी आहेत ही गोष्ट तुला माहित आहे, वय तर पण ती बाकी कुणाला भी कळता कामा नाही. अधिपतींना तर नाहीच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.